शिव 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 अरे किती वर्ष हे उष्ट अन्न खाणार आहेस? किती वर्ष हे असं फेकलेल्या अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणार आहेस? कशासाठी? नको रे बाळा. एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मान हे जगता येत नसेल तर ते जगणंच नाही. अरे किडे मुंग्याही जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूढभर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं. ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला वरचढ समजतात, पण तीच बुद्धी तुझ्या जवळही आहे आणि त्याला धार येणारी ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. तुला शिकलंच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. तू स्वतःचं आयुष्य बदलू शकतोस हे लक्षात ठेव बाळा. शिकलास तर हक्काची भाकर मिळेल. भूक लागली. आपू खातो त्या भाकरीवर, आपू खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही है र. आपू खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही है र. लक्षात ठेवा, या वेळेला जर का पोरगी होणार असेल ना तर आत्ताच ते पाडून टाकायचं पोर. या वेळेला मला नातूच पाहिजे. अहो आई, आता यात माझी काय चूक? आपल्या खानदानाचं नाव काय तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का? एक लक्षात ठेव, पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही. अहो पण मला त्रास होतो त्याचं काही नाही सहन होतं आता मला. कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना असं झालंय मला. नाव काढू नकोस त्या आंबेडकराचं. आंबेडकर साहेब, काही करून या सगळ्यातनं आम्हाला बाहेर काढा. पोरं जन्माला घालायची आणि चूल फुकत बसायची, यातच दिवस चाललेत आमच्या बाईच्या जातीचे. साहेब, जिवंतपणी मरण यातना नाही सहन होत आता. आपल्याला मूल होऊ द्यावं का नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे. कारण गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो. त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणच टाळता येण्याची सुविधा असलीच पाहिजे. चौदार तळ्याचं पाणी आहे. त्यावेळेला मी नाही आणू शकलो चौदार तळ्याचं पाणी. त्या पाण्यावर गुराढोरांचा हक्क आहे, पण आपला नाही. तू आधी बरी हो गं. हे घे, मला तुझी गरज आहे. मी आहे तुमच्या सोबत. चौदार तळ्याचं पाणी प्यायल्याशिवाय आम्ही मरणार नाही. आपण समानतेसाठी पाण्याला स्पर्श करणार आहोत. प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे. चला
हक्काचे, हक्क देऊन माणसाचे केले सोनी पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग प्रगतीचा नाविला दिला भीमराया माझा भीमराया. इकडे काय करतो? परिषद तर तिकडे आहे. तू इकडे काय करतोय? आणि तुझे आई वडील कुठे आहेत? ते तिकडे उभे आहे. तुझे आई-वडील कुठे आहेत? ते पण तिकडे उभे आहेत. चल. तू येतो ना, पण मला सांग तुला भीती वाटत नाही का? मागच्या वेळेला इकडे हल्ला झाला होता. कसली भीती? त्या लोकांची. हा, ते तुला त्रास देत नाही? ते नाही करायला करतो. मेलेलं जनावर ओढत नाही म्हणून करायला देते. नवीन नवीन कपडे घातले म्हणून करायला देते. माझ्या आईबापांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण ऐकलं. मसनात करायला चालत नाही. बरं बरं. तू हो पुढे, ते आलं. नक्की ना? ये लवकर. मी वाट बघते. पहिले झाकण नाही तुझी? भीमराया माझा भीमराया. लागेल ते ध्यानात ठेव. साहेब तुमचं विश्वास आहे ना माझ्या? तुमच्या या पुस्तकांची विज्ञाची आण घेऊन मी सांगते साहेब. समजांचं समजून बघ, समजांची काळजी घेऊन. भीमराया माझा भीमराया. शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जग. आठवता इतिहास तेही वाईट बोलाची, तेही वाईट बोलाची. नाही हालती फुलती आम्ही माणस माणस, जणू सोनिया तारकी, जणू सोनिया तारकी. माणूस तिलाच तारकी, मुकी रान गावाची, गावकीन मारकी, गावकीन मारकी. होती आमची मालकी. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तुमचं सकल न्यायदायका. परमपूज्य महामानव, घटनापती, अर्थशास्त्रज्ञ, क्रांतीसूर्य, शिल्पकार, बोधिसत्व, सुवर्णरत्न, इतिहासकार, युगपुरुष, विश्वरत्न, कायदे पंडित, न्यायमूर्ती, भारतरत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे जोर से बोलो, अरे जोर से बोलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
थँक्यू व्हेरी मच.